नमस्कार मित्रांनो, मी अंशुमन भोसले. माझ्या ट्रॅव्हलिंग विथ अंशुमन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, गडकिल्ले, वीरांच्या समाध्या तसेच जंगल सफारी, त्याचबरोबर सुपरहिट चित्रपटाचे शूटिंग लोकेशन, निसर्गाची अद्भुत ठिकाणे या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. जर आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण एका अशा जंगल सफारीला चाललो आहे की जेथे ब्लॅक लेपर्ड अर्थात काळ्या बिबट्याचे वास्तव्य आहे. त्या जंगलाचे नाव आहे काबिनी. काबिनी जंगल हे कोल्हापूरपासून जवळपास 800 किलोमीटर तसेच म्हैसूरपासून 80 किलोमीटरवरती आहे. याच जंगलाला नागरहोळे अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते. याला काबिनी हे नाव येथील नदीमुळे मिळाले आहे. आमचा प्रवास हा कोल्हापूर ते हुबळी, हुबळी ते दावणगिरी, दावणगिरी ते होसदुर्ग, होसदुर्ग ते धामणकट्टे असा असणार आहे. धामणकट्टे हे काबिनी अभयारण्याचे ऑफिस आहे तिथे, तेथूनच सफारी निघतात. काबिनी अभयारण्यामध्ये 2 रूट आहेत, ए रूट व बी रूट. आम्ही दोन्ही रूट पाहणार आहोत. चला तर मग. हे जंगल वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जंगलचा राजा वाघ, तसेच बिबट्या, इंडियन गौर, हत्ती, तसेच मुंगूस, वाईल्ड बोअर, चितळ, स्पॉटेड डिअर, सांबर, अस्वल, माकडे तसेच निरनिराळे पक्षी येथे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये काळ्या बिबट्याचे वास्तव्य जे आहे ते येथेच आहे. आमचा प्रवास हा कोल्हापूर ते हुबळी, हुबळी ते दावणगिरी, दावणगिरी ते होसदुर्ग, होसदुर्ग ते धामणकट्टे असा असणार आहे. धामणकट्टे हे काबिनी अभयारण्याचे ऑफिस आहे तिथे, तेथूनच सफारी. दुपारचा 1 वाजला आहे. काल रात्री 12 वाजता कोल्हापूरहून निघालेलो आणि आता इथे नागरहोळे टायगर रिझर्व काबिनी येथे आपण पोचलो आहोत. राजीव गांधी नॅशनल पार्क हे समोर जंगल सफारीसाठी वापरणारी गाडी आता आहे. हा रस्ता सरळ पुढे केरळला जातो. हे ते जंगलाचं प्रवेशद्वार. सफारी आता 2ची सफारी आहे. काबिनी रिव्हर लॉज, घुलघर, समोर पाणी दिसते, तिथून बोटिंग पण आपण करू शकतो. इंग्रजांच्या काळात म्हैसूरचे राजे किंवा यांच्यासाठी शिकारीसाठी राखीव क्षेत्र. हेच ते ऑफिस की जेथून सफारीसाठी गाड्या सुटतात. ही बलेरो आहे. याच्यातूनच 8 ते 10 माणसे सफारीसाठी जाऊ शकतात. इथूनच ती बुकिंगची प्रक्रिया व ऑनलाईन रिझर्वेशन सगळे चेकिंग वगैरे सगळे इथे होत आहे. राज्य सरकारच्या ताब्यात आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या. अतिशय सुंदर. इथूनच आपण पुढे या गाडीत बसून आपण निघणार आहोत. अत्यंत सुंदर परिसर. हेच ते म्हैसूरच्या राजवाड्या, म्हैसूरचे राजे जे आहेत त्यांचे शिकारीचे राखीव क्षेत्र करून ठेवलेले आहे. येथेच त्यांची निवासाची सोय असायची. येथे ते आली की येथेच राहायचे. अत्यंत सुंदर बांधकाम.
उत्कृष्ट लाकडी कोरीव काम आपण पाहू शकता. जवळपास 100 ते 150 वर्षापूर्वीचे बांधकाम आहे. अत्यंत हिरवागार परिसर, खूप सुंदर मेंटेन ठेवला आहे. हीच ती आमची 4 जणांची टीम जी काबिनेला गेलेली. तर आपली जंगल सफारी सुरू झालेली आहे. आपण ए विभागामध्ये आपण आता आहोत. येथे चितळे तर कळपाने दिसतात. चितळे, सांबर, रानडुकरे, इवन इथे काळ्या तोंडाचे माकडे पण भरपूर आहेत. तर आता आपली सफारी चालू झाली आहे. हा इंडियन गौर, याला एकुल असे म्हणतात. हा वयस्कर झालेला आहे. हा कळपातून बाहेर पडला आहे. इंडियन गौर. आपल्याकडेच पाहतोय. अत्यंत उमदे जनावर. रस्ता क्रॉस करताना हा टस्कर नर हत्ती पाणवठ्यावर पाणी प्यायला आलेला आहे. याचे मोठाले सोळे पहा. निवांत आहे हा पण एकटाच आहे. अत्यंत सुंदर प्राणी हत्ती. या जंगलामध्ये हत्तींचे प्रमाण खूपच आहे. हा पाणी पिऊन निवांतपणे माघारी चाललेला आहे. सुंदर. हा आणखी एक हत्तींचा कळप. एकूण 3 हत्ती आहेत. याच्यामध्ये एक लहान पिल्लू पण आहे तिथे आतमध्ये. त्याला त्याच्या आईने झुडपाड लपवले आहे. त्यांना जरा जरी धोका वाटला तरी ते बाहेर येत नाहीत. आलेत बघा बाहेर. पिल्ल्याला मध्ये ठेवूनच चालले आहेत. एकदम निवांत. सुंदर. चलो चलो, आप जैसा बोलो वैसा. मार्चचा महिना आहे. पानगळ सुरू आहे सगळी. त्यामुळे आणि उन्हाचा कडाका पण खूप वाढलेला आहे. त्यामुळे पाणवठ्यावर हमखास जनावरे यायची लक्षणे आहेत. ही येथील मुंगूस. आपल्याकडचे मुंगूस आणि येथील मुंगूस यात फरक आहे. याची शेपटी जर आपण पाहिली तर याची शेपटी टोकाच्या बाजूने थोडी उचलल्यासारखी वाटते. आपल्याकडे जे मुंगूस असते त्याची शेपटी अशी उचललेली नसते. ही जोडी आहे. समोर एक आहे खाण्याच्या शोधात. सुंदर जनावर. हा हत्तींचा आणखी एक कळप. टोटल 5 हत्ती आहेत. पाण्यामध्ये जलक्रीडा करताना. एक लहान पिल्लू पण आहे. संध्याकाळची वेळ 6:15 6:30 वाजले आहेत. निवांतपणे पाण्याचा आनंद घेताना 5 हत्ती. आणि ज्याच्या आम्ही अतिशय उत्सुकतेने वाट बघत होतो ती वेळ अखेर आलीच. जंगलचा राजा वाघोबा
टायगर याने अखेर आम्हाला दर्शन दिलेच. अत्यंत उकाड्यापासून थोडा गारवा मिळवण्यासाठी हा पाण्यामध्ये बसला होता. तिथून उठून हा आमच्याकडेच येत आहे. याला जंगलचा राजा का म्हणतात? जवळपास 7 ते 8 गाड्या आहेत. म्हणजे एका गाडी जरी 7-8 जरी धरली तर 40 ते 50 माणसे आहेत. तरी पण त्याच्या वाघावरच्या वागण्यात कोणताही बदल नाही. एक रुबाबदार उमद जनावर. त्याचा दरारा पहा. परिस्थितीचा अंदाज घेताना आतापर्यंत आम्ही खूप सफाऱ्या केल्यात. वाघ पण 3दा बघितले, परंतु एवढा निवांत आणि एवढ्या जवळून वाघ पहिल्यांदाच पाहतोय. एकदम सावकाशपणे डौलदार पावले टाकत पुढे येत आहे. झाडावर त्याने युरिनचा शिडकावा केला. ही त्यांची खास पद्धत आहे. आपल्या एरिया ठरवण्यासाठी ती अशी झाडावर मूत्र विसर्जन करतात. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्यामुळे दुसरा वाघ त्या क्षेत्रात येत नाही. आला तर मग कडाक्याचे भांडण होण्याची शक्यता असते. वा, आयुष्यामधील एक खूप मोठे स्वप्न पूर्ण झाले आज. वाघ आमच्याकडेच येत आहे. एवढ्या जवळून आम्ही वाघ प्रथमच पाहत आहोत. जवळपास 10 फूट तर अंतर असेल त्यांच्यात आणि आमच्यात. काबेरीमध्ये एवढ्या जवळ वाघ बघायला मिळाला. त्याच्या एका उडीमध्ये काय सामील पाहिजे? आहोत. याला म्हणतात दरारा. हा आहे जंगली कोंबडा. असा निवांत कधीही पाहायला मिळत नाही. जरा जरी काय खुट्ट झाले की तो पळून जातो, पण आज एकदम निवांत बघायला मिळाला. हा इंडियन गौर आहे. याचा कळपच आहे आजूबाजूला. जवळपास 8 ते 10 गौर आहेत. हळूहळू बाहेर पडत आहेत झुडपातून. आपल्याकडे कोल्हापूर भागात जे आहे तो बायसन आणि हा इंडियन गौर एकाच कुळातील आहेत. ओके ओके ओके. निवांत चालले आहेत. वयस्कर आहे बघा साहेब. लहान बच्चू. पाठीमाग जखम आहे पाठीमागं बघा.
मांडीव जखम आहे तिच्या. हा वयस्कर इंडियन गौर याच्या मागच्या मांडीला जखम झालेली दिसते, त्यामुळे याला तिच्या मांडीला जखम झाल्या. जोरात चालता येत नाही. मांडीला शेपटीमुळे त्या जखमेवरच्या माशा तो हलवतो. जंगली डुक्कर चावता येते. हा हे वाईल्ड बोर आडवं येते, थांबा, आडवं येते ते बरोबर. एकटाच निवांतपणे तेच की आडवं येते, थांबा. चरत आहे. याचे वजन कमीत कमी 50 ते 60 किलो असण्याची शक्यता आहे. अमर साहेब काढा की लवकर. एकदम निवांत, त्याला कशाची भीती ना कशाची काळजी. मनोज मागाच नाही ना तुम्ही ते पाण्याखाली बघितलेलं. आम्ही समोरच आहे त्याच्या, तरी पण एकदम निवांत रस्ता क्रॉस करायला आहे. सुंदर. हे वाघाचे व बिबट्याचे आवडते खाद्य आहे. जंगली कुत्रेही याला आवडीने खातात. हा आणखी एक मध्यम वयाचा हत्ती, पूर्ण वाढ झालेली नाही. हा बांबू खात आहे निवांतपणे. एकटाच आहे हा सुद्धा. निवांतपणे खाणे चालू आहे साहेबांचे. हे स्वेट दुर्मिळ प्राणी आहे. याला मराठीमध्ये पटकुरे असेही म्हणतात. जखमी आहे बहुतेक, कारण हे एवढं शांत कधी जात नाही. एकदम निवांत जात आहे. जंगली कुत्री सिवेट दुर्मिळ प्राणी. आणि हे आहेत जंगली कुत्रे, अर्थातच वाईल्ड डॉग. याला ढोल व कोळशिंदा असेही म्हणतात. शिकारी प्राण्यांच्यात याचा वरचा क्रमांक आहे. ह्यांचा कळप जर एखाद्या जनावराच्या पाठीमागे लागला तर त्याचे मरण हे निश्चितपणे झालेच असे समजावे. जंगली कुत्री. वाघसुद्धा यांच्या वाटेला जात नाही, कारण म्हणते एकीचे बळ म्हणतात. त्यामुळे त्यांचा शिकारीचा सक्सेस रेट हा बाकीच्या प्राण्यांपेक्षा जास्त असतो. ही स्पॉटेड डिअर, चितळ. वाघांचे, बिबट्याचे तसेच जंगली कुत्र्यांचे आवडते खाद्य. ह्या जंगलामध्ये अशी भरपूर चितळे आहेत. अक्षरशः कळपाने चितळे, सांबर, रानडुकरे. त्यामुळे मांसाहारी प्राण्यांना भक्ष्याची काहीच कमतरता नाही. त्यांना भरपूर खाद्य आहे. सुंदर कळप. त्याच्यामध्ये लहान पाडसेही आहेत. ज्यांना शिंगे आहेत ते मेल आहेत आणि ज्यांना शिंगे नाहीत त्या फिमेल आहेत.
तर अशा रीतीने आपली सफारी पूर्ण झाली. परत काबिनी रिव्हर लॉजकडे चाललो आहे आपण. तर मित्रांनो, 3 सफाऱ्या काबिनीच्या अशा तऱ्हेने पार पडल्या. खूप छान सायटिंग झालं, वाघ, हत्ती वगैरे सगळं. चला तर आता बॅक टू कोल्हापूर. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गुड बाय, गुड नाईट, सायोनारा. चलो बाय, क्योंकि ज़िंदगी का असली मज़ा तो घूमने में है.